आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आज शिरपूर फर्स्ट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिरपूर फर्स्टच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. खरीप 2024 हंगामातील PM फसल विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. अनेक महिने उलटूनही शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम तातडीने जमा करण्याची मागणी करण्यात आली. जानेवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने नुकसान भरपाई मंजूर केली असली तरी अनेकांना अद्याप लाभ मिळालेला नसल्याचे सांगण्यात आले. मंजूर नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात आली. सध्या शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे, तर दुसरीकडे शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे शिरपूर फर्स्टने म्हटले आहे. राज्य शासनाने कोणत्याही अटीशर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी लागू करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्वरित सकारात्मक कारवाई करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. यावेळी शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाशी चर्चा केली. मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय न झाल्यास पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आता जिल्हा प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. मी हंसराज चौधरी, राहणार शिरपूर. आपण जर का बघितलं की राज्यभरामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आंदोलन आणि निवेदने दिले जात आहे. अनेक अटी शर्ती राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीमध्ये आहे. त्यानंतर बघितलं तर धुळे जिल्ह्यात नुकताच PM फसल योजनेअंतर्गत येणारा पीक विमा घोषित करण्यात आला, परंतु जिल्ह्याचा प्रमुख पीक असलेला कापूस याचा पीक विमा अजून देखील खरीपचा 2025 हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. नवीन वर्ष चालू झालं, पेरणी चालू झाली, परंतु अजून देखील शेतकऱ्यांना त्या हक्काचा पीक विमा मिळालेला नाही. वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन आंदोलने करून देखील काही झालं नाही. म्हणून आज आमच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने आज या जुलमी प्रशासनावरती आणि जुलमी शासनावरती आसूड ओढण्याचं काम शेतकऱ्यांनी केलेलं आहे. आणि जर का येत्या 7 दिवसामध्ये या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा जर का वेळेवर मिळाला नाही तर या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मोठ्या उद्रेकाच्या सामोरे जावं लागेल.